सोलापूर येथील भीम प्रतिष्ठानतर्फे बुद्ध जयंतीचा उद्दिष्ट साधून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। यामध्ये 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा शैक्षणिक गरजा पुरवल्या। यावेळी उद्योजक पद्मचंद राखाळ, जितेंद्र बलदोटा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यामध्ये कॉलेज बॅग, शाळेची बॅग, क्वायर बुक, कंपास, पेन, फुटपट्टी असं साहित्याचं स्वरूप आहे। समाजातील अनेक गरजू विद्यार्थी असतात, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शैक्षणिक प्रवाह थांबतात। प्रत्येकाला शिक्षण मिळावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम हाती घेतल्याचं अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी सांगितलंय। या प्रसंगी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा बाबरे, सचिव अकबर शेख, सिद्धांत बाबरे, विनोद माने, किरण माने, प्रेमांकुश, दिग्विजय वाघमारे, रमेश कांबळे, सुनील धरणे, निरंजन भोसले आदी उपस्थित होते। या भीम प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचं कार्यक्रमात प्रास्ताविक संस्थापक बाबा बाबर यांनी केलं, तर सिद्धांत बाबर यांनी आभार मानले। भीम प्रतिष्ठानच्या वतीनं बुद्ध जयंती निमित्त गेले 24 वर्ष आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत आणि ही बुद्ध जयंती 152 देशात साजरी केली जाते। हार्दिक सर्वाला बुद्ध जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आणि भीम प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही ह्या वर्षी भीम प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे। आज भीम प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप 51 जणांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे।